मऊ लुसलुशीत जिभेवरती विरघळणारा प्रसादाचा शिरा। नमस्कार, मी अनुष्का, स्वागत आहे तुमचं अनुज किचन मध्ये। इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी दूध घेतलंय, 1 वाटी पाणी आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, इथे थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे, ड्राय फ्रूट्स घेतलेत, थोडे मनुके आणि केळी। गॅस चालू करूया। गॅसवरती कढई ठेवूया। कढईमध्ये तूप घालूया। तूप गरम झालेलं आहे, तुपामध्ये मनुके घालूया आणि भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले मनुके किती छान फुलले आहेत। फुलले की लगेच काढून घ्यायचे आहेत आपल्याला। ड्रायफ्रुट्स घालूया सगळे। ड्रायफ्रुट्स पण छान आपण भाजून घेऊया। कंटिन्यू हलवायचे, हलवले नाही तर ते जळू शकतात। तर इथे ड्रायफ्रुट्स आपले चांगले भाजून झालेले आहेत, एका प्लेट मध्ये काढून घेऊया। तर इथे आपले ड्रायफ्रुट्स चांगले भाजून झालेले आहेत। आता आपण रवा भाजून घेऊया। अजून 2 चमचे तूप घालूया। आता तुपामध्ये रवा घालूया। रवा चांगला तुपामध्ये मिक्स करून घेऊया। तर इथे मी जाड रवा घेतलेला आहे, तुम्ही बारीक रवा सुद्धा घेऊ शकता। आता आपण मीडियम गॅस करूया आणि मीडियम गॅसवरती रवा भाजून घेऊया। रवा भाजत असतानाच आपल्याला साईडला दूध आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे। ते मी एक पातेलं घेतलेलं आहे। आता आपण पातेल्यामध्ये दूध घालूया आणि पाणी सुद्धा घालूया। गॅस चालू करूया आणि गॅसवरती पातेलं ठेवूया। तर 3 चमचे इथे मी तूप घातलेलं आहे। आता आपण याला परतून घेऊया चांगलं। तर इथे रवा आपला चांगला भाजला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान असं साईडने त्याला तूप पण सुटलंय। आता आपण याच्यामध्येच केळी भाजून घेऊया। इथे मी केळी कापून घेतलेली आहे, ती केळी आपण रव्यामध्ये घालूया। केळी घालूया रव्यामध्ये। केळी आता आपण चांगली भाजून घेऊया। या पद्धतीने आपल्याला केळी रव्यामध्ये चांगली मॅश करून घ्यायची आहे। केळी चांगली भाजून घ्यायची आहे, नाहीतर त्याचा आंबट वास येतो। तर इथे तुम्ही बघू शकता केळी आपली चांगली रव्यामध्ये भाजून झालेली आहे। इथे रवा पण आपला भाजलेला आहे। दूध इथं उकळलेलं आहे। आता आपण ते रव्यामध्ये उकळलेलं दूध घालूया। तर एकदा सगळं दूध घालायचं नाहीये, थोडं थोडं घालून ते रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अजून थोडं दूध घालूया आणि मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। शिरा बनवताना शिऱ्यामध्ये कायम गरमच दूध घालायचं, गार दूध घालायचं नाही। अजून थोडं दूध घालूया। तर इथे मी पूर्ण दूध घातलेलं आहे, बघू शकता मी एकदा सगळं दूध घातलेलं नाहीये, थोडं थोडं घातलेलं आहे। अशाच प्रमाणात आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता रव्यामधलं सगळं पाणी आटलेलं आहे। रव्यामधलं पूर्ण पाणी आटल्यानंतरच त्याच्यामध्ये साखर घालायची आहे। जर रव्यामध्ये पाणी असेल आणि त्यातच तुम्ही साखर घातली तर तो शिरा चिकट होऊ शकतो। आता आपल्याला रव्यामध्ये साखर घालायची आहे। साखर चांगली मिक्स करून घेऊया। आता आपल्याला अजून 2 चमचे तूप घालायचं आहे। रव्यामध्ये तूप चांगलं मिक्स करून घेऊया। शिऱ्यामध्ये वेलची पावडर घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता आपला शिरा किती शायनी झालेला आहे। तुम्हाला मी हे प्रमाण एकदम परफेक्ट दिलेलं आहे, या प्रमाणात तुम्ही नक्की शिरा करून पहा। आता आपल्याला शिऱ्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। तळलेले मनुके घालूया। तळून घेतलेले काजू, बदाम, पिस्ता घालूया। हे ड्रायफ्रुट्स आपण शिऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया। तर इथे आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे, बघू शकता किती छान झालाय, रंग सुद्धा एकदम छान आलेला आहे। तर इथे आपला शिरा रेडी झालेला आहे। गॅस बंद करून घेऊया। बघू शकता इथे तुम्ही शिरा किती असा दाणेदार झालेला आहे, मऊ लुसलुशीत झालाय, एकदम परफेक्ट असा आपला शिरा रेडी झालेला आहे। आता आपण प्लेटिंग करून घेऊया।
माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।